सोलापुरातील एक उच्च शिक्षित कुटुंबात जन्माला आलेले आणि स्वतःसुद्धा उच्च शिक्षा प्राप्त केलेल्या तसेच भारतासहित वेगवेगळ्या देशात जाऊन कामातून आपला ठसा उमटविणाऱ्या गफूर शेख यांचा उद्या 12 जुलै रोजी होणाऱ्या अल्पसंख्याक समाज जागृती मेळाव्याकडे संपूर्ण सोलापूर शहराचे जिल्ह्याचे लक्ष लागून आहे। अल्पसंख्याक समाजाची बाजू भक्कमपणे मांडणाऱ्या शिवसेना नेते तथा राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पक्षाच्या वतीने पक्षाचे शहराध्यक्ष गफूर दादा शेख यांनी अल्पसंख्याक समाजासाठी शिवसेना व शासनाकडून कोणकोणत्या योजना राबविल्या जातात याची जागृती करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा मेळावा घेत असल्याची भावना अनेक सोलापूरकरांनी व्यक्त केली आहे। रविवार दिनांक 12 जुलै 2026 रोजी सायंकाळी 6 वाजता इम्पेरियल पॅलेस सोलापूर येथे आयोजित करण्यात आले आहे। शिक्षण, स्वावलंबन आणि सशक्तीकरणाकडे एक पाऊल या संकल्पनेवर आधारित या मेळाव्यात अल्पसंख्याक समाजाच्या हक्कांबाबत महाराष्ट्र शासनाच्या अल्पसंख्याक विकास विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध कल्याणकारी योजना, शिष्यवृत्ती, स्वयंरोजगार, कौशल्य विकास, व्यावसायिक शिक्षण, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन तसेच विविध शासकीय योजनांची सविस्तर माहिती दिली जाणार आहे। या कार्यक्रमाचे उद्घाटन राज्यसभा खासदार तथा शिवसेना राज्य प्रवक्त्या प्राध्यापिका डॉ. ज्योतिताई वाघमारे यांच्या शुभ हस्ते होणार असून खासदार धैर्यशील माने प्रमुख उपस्थित राहणार आहेत। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विधान परिषद आमदार तथा शिवसेना अल्पसंख्याक विभागाचे प्रदेशाध्यक्ष सईद खान हे राहणार असून महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाचे अध्यक्ष तथा शिवसेना अल्पसंख्याक विभागाचे प्रदेश कार्याध्यक्ष समीर काझी यांची विशेष उपस्थिती लाभणार आहे। यावेळी माजी गृह राज्यमंत्री सिद्धारामजी मैत्रे, माजी क्रीडा मंत्री उत्तम प्रकाश खंदारे, नगरसेवक अमोल बापू शिंदे, जिल्हा प्रमुख अमर पाटील, मनीष काळजे, शहर प्रमुख मनोज शेजवाल, माजी आमदार तथा शिवसेना उपनेते शहाजी बापू पाटील, लोकसभा संपर्क प्रमुख महेश साठे, नगरसेवक प्रियदर्शन भैया साठे, अनिकेत पिसे, नगरसेविका मनोरमा ताई सपाटे, शहर प्रमुख सचिन चव्हाण, अखिल भारतीय पद्मशाली समाजाचे राष्ट्रीय युवक अध्यक्ष श्रीनिवास संघा, अल्पसंख्याक जिल्हा संपर्क प्रमुख रजाक मालक तसेच अल्पसंख्याक जिल्हा प्रमुख एजाज सर शेख आणि अल्पसंख्याक शहर कार्य प्रमुख शाबाज बागवान, अल्पसंख्याक शहर उपप्रमुख सिराज शेख, रियाज मुलानी यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित राहणार आहेत। मेळाव्यात महाराष्ट्र शासनाच्या अल्पसंख्याक विकास विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या उच्च व व्यावसायिक शिक्षण, शिष्यवृत्ती, 12वी नंतरच्या शिक्षणासाठी शिष्यवृत्ती, वसतिगृह सुविधा, मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळाच्या स्वयंरोजगार व व्यवसाय कर्ज योजना, कौशल्य विकास प्रशिक्षण, स्पर्धा परीक्षा पूर्व तयारी, शैक्षणिक संस्थांसाठी पायाभूत सुविधा अनुदान, परदेशातील उच्च शिक्षणासाठी आर्थिक सहाय्य, महाडीबीटी शिष्यवृत्ती योजना तसेच महिला स्वयंरोजगार व उद्योजकता प्रोत्साहन योजनांची सविस्तर माहिती नागरिकांना देण्यात येणार आहे। अल्पसंख्याक समाजातील विद्यार्थी, युवक युवती, पालक, महिला, व्यावसायिक तसेच सर्व नागरिकांनी या मेळाव्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहून शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी आवश्यक माहिती मिळवावी असे आवाहन शिवसेना अल्पसंख्याक विभाग सोलापूर शहराचे शहर प्रमुख गफूर दादा शेख यांनी केले आहे। आदरणीय उपमुख्यमंत्री एकनाथ जी शिंदे साहेब और युवा नेतृत्व खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब, शिवसेना पक्ष के प्रमुख आदरणीय बाड़ा साहेब ठाकरे और धर्मवीर आनंद दिघे, उसी तरह राज्यसभा खासदार ज्योतिताई वाघमारे, हथकरंगड़ी के खासदार धैर्यशील माने साहेब, अल्पसंख्याक विभाग के प्रदेश प्रमुख सईद भाई खान, विधान परिषद के आमदार और साथ ही साथ अल्पसंख्याक विभाग प्रदेश कार्य प्रमुख समीर भाई काजी, वक्फ महाराष्ट्र मंडल चेयरमैन, तो इनके मार्गदर्शन में 12 तारीख को इम्पेरियल पैलेस शाम 7:30 बजे दिन इतवार यहाँ पर अल्पसंख्याक विभाग के लिए अल्पसंख्याक समाज जागरूकता मेळावा रखा गया है। इसमें जो प्रमुख उद्देश्य है शिक्षण, स्वावलंबन आणि सशक्तीकरणाकडे एक पाऊल। तो ये मेळावा लेने का मकसद ये है कि अल्पसंख्याक विभाग के लिए, अल्पसंख्याक समाज के लिए जो महायुति सरकार है उनके तरफ से जो भी योजना लाई गई है, जो भी योजना दी गई है, वो योजना का जागरूकता समाज में पैदा करने के लिए, फिर वो योजनाओं की जागरूकता के साथ साथ उसका फ़ायदा लोगों को पहुंचाने के लिए अल्पसंख्याक समाज के लोगों में जो है वो ज़्यादा से ज़्यादा बड़े पैमाने पर ये लोगों को फ़ायदा किस तरह से पहुंचे, ये जागरूकता फैलाने के लिए हम लोगों ने ये कार्यक्रम रखा है। और ये कार्यक्रम की जो ओपनिंग है
शुभारंभ है वो राज्यसभा खासदार ज्योतिताई वाघमारे इनके हाथों होगी। प्रमुख उपस्थिति रहेंगे धैर्यशील मानी साहब और अध्यक्ष रहेंगे शहीद भाई खान विधान परिषद आमदार। और मार्गदर्शन जो रहेगा अल्पसंख्यक समाज के जो भी नहीं ये योजना है, योजना के लिए मार्गदर्शन रहेगा समीर भाई काजी जो कि वक्फ बोर्ड के मंडल के चेयरमैन भी हैं और शिवसेना के कार्य प्रमुख भी हैं, प्रदेश कार्य प्रमुख। तो उसी के साथ साथ हाल ही में 1 महीना पहले अल्पसंख्यक सशक्तिकरण मजबूत होना, अल्पसंख्यक विभाग मजबूत होना और अल्पसंख्यक के जो भी समस्या है वो समस्या को जल्द से जल्द उसकी प्रॉब्लम सॉल्व होना, इसके लिए जो है महाराष्ट्र राज्य के जो अल्पसंख्यक विभाग के अध्यक्ष है चेयरमैन प्यारे खान साहब, इन्होंने पुढाकार लेकर तेज फैसले, बेहतर प्रशासन और अल्पसंख्यक की ताकत मजबूत होने के लिए उन्होंने एक समिति भी गठन की हुई है। समिति जो है जिला लेवल पर रहेगी अल्पसंख्यक विभाग की, जो कि उप जिलाधिकारी के अंडर में नेतृत्व में काम करेगी। तो इसका भी अवेयरनेस लोगों में पैदा होना। फिर अल्पसंख्यक विभाग में जो समाज आते हैं जैसे मुस्लिम समाज है, बौद्ध समाज है, जैन समाज है, ईसाई समाज है, फिर ये सारे समाजों को किस तरह से इसका लाभ हो, यही हमारी कोशिश है। और सिर्फ ये कार्यक्रम लेकर हम लोग एक जगह रुकेंगे नहीं। एकनाथ शिंदे साहब का काम जैसा घर घर में पहुंचा हुआ है लाड़की बहन के माध्यम से, फिर दूसरे और बहुत सारी योजना हैं, ठीक उसी तरह से ये भी जो है अल्पसंख्यक विभाग को, अल्पसंख्यक समाज के लोगों को इसका ज़्यादा से ज़्यादा हम लोग फ़ायदा पहुंचाने की पूरी से पूरी कोशिश करेंगे। एकनाथजी शिंदे महाराष्ट्राचे युवांचे यूथ आयकॉन श्री श्रीकांतजी शिंदे आणि सोलापूरच्या आमच्या नुकत्याच राज्यसभेवर घेण्यात आलेल्या आमच्या खासदार आदरणीय ज्योतिताई वाघमारे, हातकणंगलेचे खासदार धैर्यशील मानेसाहेब, तसेच एकनाथ शिंदे साहेब यांच्या सर्व समावेशक राजकारणातून अवघ्या 4 सीट मिळालेल्या असताना विधान परिषदेला म्हणजे 100% पैकी 25% नेतृत्व हिस्सा हे मुस्लिम समाजाला देण्यात आलेले आणि त्यातून निवडून आलेले आमचे प्रदेश अध्यक्ष अल्पसंख्याकचे प्रदेश अध्यक्ष सईद खान साहेब हे या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत। आणि या कार्यक्रमाचा सर्वात मोठा उद्देश ध्येय हे आहे की मुस्लिम समाज जे आहे हे कुठेतरी हे शिवसेना या पक्षापासून थोडंसं दूर होता, पण आमचे शहर अध्यक्ष आदरणीय गफूरदादा, रजाक मालक, सलाउद्दीन साहेब, शहबाज साहेब, मोकाशी साहेब आणि इतर आमचे अनेक कार्यकर्ते आहेत, आमच्या सर्वांची धडपड हे चालू आहे की मुस्लिम समाज जे सोलापूर जिल्ह्यात एक मोठ्या प्रमाणात आहे त्यांचं मतदान, विशेष करून शहर मध्य आणि शहर दक्षिणला एक चांगली संख्या असलेला हा समाज आहे। हा समाज शिवसेनेच्या माध्यमातून मुख्यधारेत आणणे आणि शिवसेना आणि बीजेपी महायुती सरकारच्या ज्या योजना आहेत त्या सर्व योजना मुस्लिम समाजापर्यंत पोहोचवण्याचं काम या अल्पसंख्याक समाज जागरूकता मेळाव्याच्या माध्यमातून आम्हाला करायचं आहे।